तुम्हाला कधीही मी रिकाम्या हाताने पाठवणार नाही आणि साहेबांच्याच आशीर्वादाने खऱ्या अर्थाने ही स्पर्धा संपन्न होताना आपल्याला पाहायला मिळते। या स्पर्धा आपण पाहतोय विक्रम एच स्टेट टेस्ट चषक ज्यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा साकार होत आहे ते म्हणजेच स्पर्धेचे शिल्पकार सर्व ज्यांचा खंबीर पाठीने मी म्हणेन ही स्पर्धा साकार होते। सन्माननीय विक्रम सिंग पाटणकर साहेब, विक्रम सिंग पाटणकर साहेब साहेबांचं या ठिकाणी रॉयल आगमन होताना आपल्याला पाहायला मिळतंय। आणि त्याचबरोबर आपण पाहतोय महाराष्ट्र राज्य पोलीस अधिकारी एसीपी आणि त्याचबरोबर हिंद केसरी ट्रिपल हिंद केसरी सन्माननीय विजयजी चौधरी साहेबांना देखील आपण या संदीप साळुंखेने आयोजन केला या हो क्रिकेटच्या सामन्यांचा संतोष भरतोसेचा संतोष देवनेचा मोठा हा मोलाचा या हो क्रिकेटच्या सामन्यांचा आज जमलाय प्रेक्षक मैदानाला सामने बघायला ओबेकम राजाचं आयोजन भारी जाऊया बघायला ओबेकम राजाचं आयोजन भारी जाऊया बघायला ओबेकम डीजे हॅलो हॅलो थँक्यू सो मच। हॅलो न भूतो न भविष्य असा हा ताफा आपला पाहायला मिळतोय। पिच वरून फक्त गाड्या बाजूला करा एवढी हॅलो. विनंती असेल आम्हाला, आपल्याला विनंती करतोय आम्ही पिच वरून कृपया प्लीज गाड्या बाजूला करा। न भूतो न भविष्य गाड्यांचा ताफा साहेबांची रॉयल एंट्री आपल्याला पाहायला मिळते। ज्यांचा आपण उल्लेख केला, ज्यांच्या खऱ्या अर्थाने पाठीने ज्यांच्या खंबीर पाठीराखे आपण हा संघ पाहायला मिळतो ओवेकॅम्पचा राजा ज्यांचा आम्हाला साथ मिळेल, ज्यांचा हात आमच्या पाठीशी आहे असे सन्माननीय विक्रम सिंग पाटणकर साहेबांचं या ठिकाणी आगमन होत आहे। बाजूला आणि त्याचबरोबर त्यांच्या समवेत जर आपण पाहिलं तर असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस एसीपी महाराष्ट्र पोलीस अधिकारी सन्माननीय विजयजी चौधरी साहेब ट्रिपल हिंद केसरी साहेबांचं देखील या ठिकाणी आपण साहेबांचं देखील या स्पर्धेमध्ये आपण खऱ्या अर्थाने मनाचे अंतःकरणाचे स्वागत करूयात। आणि त्याचबरोबर या मंचावरती आणखीन एक दिग्गज व्यक्तिमत्व संग्राम भाईंचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे। यस सन्मान्य विक्रमसिंह पाटणकर साहेबांचे या मंचावरती खऱ्या अर्थाने रॉयल एंट्री आपल्याला पाहायला मिळतोय। साहेबांचा गाड्यांचा ताफा आपल्याला पाहायला मिळतोय। अगदी अजूनही तो ताफा संपत नाहीये। सर्व प्रेक्षकांच्या मनाला धडकी भरवेल असा हा गाड्यांचा ताफा। गाड्या साहेबांचे खंबीर पाठीराखे त्यांच्या सदैव त्यांच्या पाठीशी असतात असे तुम्हा सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व ते म्हणजे सन्माननीय विक्रमसिंह पाटणकर साहेब। त्यांच्या समवेत आपण जर पाहिलं तर आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे ट्रिपल हिंद केसरी महाराष्ट्र पोलीस अधिकारी एसीपी सन्माननीय विजयजी चौधरी साहेब यांना देखील आपल्याला पाहायला मिळतंय। त्याचबरोबर हॅलो हॅलो ही स्पर्धा आपण पाहतो मित्रांनो विक्रम एच स्टेट चषक ओव्हीकॅम्पचा राजा आयोजित ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। जबरदस्त स्पर्धा आणि या जबरदस्त स्पर्धेमध्ये जेवढा थाटामाटामध्ये स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते अगदी त्यापेक्षाही काही पटीने थाटामाटाने साहेबांचं या ठिकाणी रॉयल एंट्री आपल्याला पाहायला मिळते। न भूतो न भविष्य खऱ्या अर्थ मी म्हणेन अशी रॉयल एंट्री कधी कोणी पाहिली नसेल।
फार फार तर आपण रॉयल एंट्रीमध्ये 10 ते 15 गाड्या पाहतो, मात्र इथे नगण्य गाड्या आपल्याला पाहायला मिळते. जिकडे तिकडे पाहावं तिकडे फक्त साहेबांचे समर्थक, खंदे समर्थक आणि साहेबांच्या समर्थकांचा हा ताफा आपल्याला पाहायला मिळतोय. आणि हे व्यक्तिमत्व कोण आहे तर नन अदर दॅन ज्याने प्रत्येकाच्या मनामध्ये घर केलं असे तुम्हा सर्वांचं लाडके व्यक्तिमत्व विक्रमसिंह पाटणकर साहेब, साहेबांचे या ठिकाणी आगमन झाले. तर त्याचबरोबर सन्माननीय जॉईंट रजिस्ट्रार सन्माननीय JD पाटील साहेब, साहेबांचे देखील या ठिकाणी आगमन झाले. साहेबांचे देखील अगदी मनाच्या अंतकरणातून आम्ही आभार व्यक्त करतो. साहेबांचे देखील आम्ही स्वागत करतो. तर त्याचबरोबर दादाश्री प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सन्माननीय सागरदादा शिंदे साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे. त्याचबरोबर संग्राम भैया मुसळे साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे. त्याचबरोबर अमोल भाऊ उलवले साहेबांचं देखील आम्ही या स्पर्धेमध्ये स्वागत करतो. त्याचबरोबर संतोष भाऊ शेलार साहेबांचं देखील आम्ही स्वागत करतो. त्याचबरोबर विशाल भाऊ जांभळे साहेबांचं देखील या स्पर्धेमध्ये आम्ही आभार व्यक्त करतो, स्वागत करतो. आकाश साळवी साहेब ॲडव्होकेट त्यांचं देखील आम्ही या स्पर्धेमध्ये स्वागत करतो. त्याचबरोबर अनिरुद्ध भाऊ जाधव साहेबांचं देखील आम्ही स्वागत करतो. त्याचबरोबर गौतम भाऊ ओवळ साहेबांचं देखील आम्ही या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत करतोय. त्याचबरोबर प्रकाश भाऊ पवार भाऊंचं देखील साहेबांचं देखील आम्ही स्वागत करतोय. त्याचबरोबर मोहन पाटील साहेबांचं देखील आम्ही स्वागत करतोय. हॅलो साहेब. हॅलो. त्याचबरोबर युवा उद्योजक RK पाटील साहेब. हा मी सर्वांना विनंती करतोय, पहा या मुख्य मंचाच्या उजव्या बाजूने तुम्हाला जायला गाड्यांना पार्किंगला मागच्या साईडला पार्किंग आहे, संपूर्ण मैदान आहे. ते विनंती करतोय फक्त आपण गाड्या बाजूला केल्या ना तर आपला सामना आपण सुरू करू शकतो. मी सर्वांना विनंती करतो की साहेबांनी आपल्या सूचना केल्या, आम्ही सूचना करत नाही, आम्ही फक्त आपल्या विनंती करतोय. साहेबांची त्याची सूचना आहे, प्लीज आम्ही विनंती करतो आपल्याला की सर्वांनी प्लीज गाड्या मुख्य मंचाच्या उजव्या बाजूने पहा. तिकडे मागच्या मंचाच्या मागच्या बाजूला मोठं ग्राउंड आहे, प्लीज आपण तिकडे सर्वांनी गाड्या पार्क करा, विनंती करतो आपल्याला. त्याचबरोबर कोळेकर साहेबांचं देखील आम्ही या स्पर्धेमध्ये आभार व्यक्त करतो. साहेबांचं देखील आम्ही स्वागत करतोय. त्याचबरोबर अर्जुन भाऊंचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करतोय या स्पर्धेमध्ये. त्याचबरोबर अतुल भाऊ मानेंचं देखील आम्ही या स्पर्धेमध्ये स्वागत करतोय. बाबूभाई पवार साहेबांचं देखील आम्ही या स्पर्धेमध्ये स्वागत करतोय. त्याचबरोबर आदर्श भाऊ पवार साहेबांचं देखील आम्ही स्वागत करतो. त्याचबरोबर संतोषजी सकपाल साहेबांचं देखील आम्ही स्वागत करतो. त्याचबरोबर प्रवीण भाऊ गव्हाणे भाऊंचं देखील आम्ही स्वागत करतोय या स्पर्धेमध्ये. हार्दिक स्वागत. प्लस सर्वांना प्लीज विनंती करतोय गाड्या तेवढं लवकर काढा प्लीज. हॅलो. पिच वरून प्लीज कुणी गाड्या नेऊ नका. हॅलो. पिच वरती गाड्या नेऊ नका कुणी. त्याचबरोबर सुनील काका मोरे भाऊंचं देखील आम्ही स्वागत करतोय. रिवर्स गाड्या घेऊ नका, फक्त रिवर्स घेऊ नका, पिच वरती जाईल गाडी तर तशीच पुढे घ्या प्लीज, विनंती करतो आपल्याला. त्याचबरोबर प्रशांत भाऊ ओरडे भाऊंचं देखील आम्ही या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत करतो. पिच वरून कृपया विनंती करतोय गाडी घेऊ नका फक्त. येस ओके. त्याचबरोबर सलमान भाई देशमुख भाईंचं देखील आम्ही या स्पर्धेमध्ये स्वागत करतोय. त्याचबरोबर प्रकाश भाई पवार भाईंचं देखील आम्ही स्वागत करतोय. संतोष भाऊ भिसे भाऊंचं देखील आम्ही या स्पर्धेमध्ये स्वागत करतो. चला गाड्या घ्या, जरा थोडं घाई करा, तिकडे जरा मॅनेज करा, मागे जरा गाड्यांना जायला जागा द्या फक्त. त्याचबरोबर आकाश भाऊ वाघमारे भाऊंचं देखील आम्ही स्वागत करतोय. चला गाड्या जायला जागा ठेवा, तिकडे गाड्या जायला जागा ठेवा फटाफट प्लीज.
हा मागच ते तिकडे चालत आपण आम्ही मागे सांगितलंय मागे ना मागे पूर्ण मोठं ग्राउंड आहे हा काही हरकत नाही येस जागा भेटेल तिकडे आम्ही पार करा काय प्रॉब्लेम नाही फक्त आपण मैदानाच्या बाहेर गेला जरा गाडी गेली म्हणजे आपण सामने सुरू करू शकतो या करताच आणि चला प्रेक्षकांना विनंती आहे की आपण मैदानाच्या बाहेर या प्रेक्षकांना विनंती आपण सुद्धा बाहेर या यस नक्कीच जिथे तुम्हाला बाउंड्री लाईनच्या बाहेर जिथे जागा मिळेल तिथे उभे राहा आणि प्रेक्षकांचा आमंत्र यस आणि या आणि मुख्य मंचासमोर या आमच्या समोर कक्षासमोर ज्या गाड्या आहेत ना प्लीज या देखील आपला बाजूला कराव्या लागतील येस ओके थँक्यू सो मच आणि खऱ्या अर्थाने जो ताफा आलाय आणि ताफ्याबरोबर जे सर्व प्रेक्षक आलेत हे प्रेक्षक मायबाबा वर्गाला पण विनंती करतोय तुमचं सुद्धा या ठिकाणी मनाच्या अंतःकरणामधून हार्दिक स्वागत करतोय जिथेही कुठेही जागा भेटेल बाउंड्री लाईनच्या बाहेर उभे राहाल तिथूनही सामन्याचा आनंद घ्या कारण का आताचा सामना आहे हा खूप रोमांचकार सामना आपल्याला पाहायला भेटेल केदारेश्वर पिंपरी विपक्ष केदारनाथ अक्कलपे यांच्यामध्ये सामना भेटेल तर बाउंड्री लाईनच्या बाहेर उभे राहील आणि सामन्याचा आनंद घेतला तरी सामन्याचा तुम्ही सर्व आनंद घ्याल हे लक्षात ठेवायचं आहे हॅलो थँक्यू तर त्याचबरोबर विजू भाऊ साळुंके भाऊंचं देखील आम्ही या स्पर्धेत युवा उद्योजक म्हणून त्यांची ओळख आहे भाऊंचं देखील आम्ही या स्पर्धेमध्ये स्वागत करतोय आणि त्याचबरोबर आमच्या दृष्टिक्षेपातून आपण जर कोणी तर पाहता तिथे मागे ज्या गाड्या लागतात ना तिथे डिक्लेअर आहे आणि तिथे अजून ग्राउंडमध्ये तिथे अडथळा होईल प्लीज ज्या तिथे मागे गाड्या लागतात ना प्लीज तिथे मॅचमध्ये अडथळा येईल मी विनंती करतोय आपल्याला त्याचबरोबर सागर भाऊ कदम भाऊंचं देखील आम्ही स्वागत करतोय तर त्याचबरोबर पैलवान अजिंक्य भाऊ त्याचबरोबर पैलवान सागर भाऊ दोघांचेही पैलवान दोन्ही पैलवानांचं मी अगदी या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो तर त्याचबरोबर विल्सन भाई पिंटो भाईंचं देखील आम्ही या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत करतोय आणि मी विनंती करतो ते इनोवा कारच्या तिथे लागले आहेत ना प्लीज त्या सुद्धा आपल्या बाजूला कराव्या लागतील प्लीज जरा स्टेजच्या समोर गाड्या आहेत त्या पण काढाव्या विनंती करतोय कारण का मॅचला खूप वेळ कारण 2 मॅच आहेत आपल्या सेमीफायनल फायनलचा मुकाबला होणार आहे तर प्लीज सहकार्य करा आम्हाला तुम्ही त्याचबरोबर सोहेल भाई रेड्डी भाईंचं देखील आम्ही या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत करतो भाईंचं देखील आम्ही या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय हा यस त्या गाड्या सुद्धा आपण काढा प्लीज तिथून ज्या गाड्या आहेत त्या मला वाटतं क्रिएटर गाडी सुद्धा तिथे आहे गाडी आहे बघा व्हाईट कलरची की यस थँक्यू सो मच सर यासाठी ही ब्लॅक कलरची किया त्याचबरोबर ही सुनील जाधव जरा त्या दोन्ही गाड्या जरा प्लीज बाहेर काढू इकडे पाठीमागे घ्या किंवा आमच्या मागे मागे घेतला तरी चालेल साहेब पराठ्यामध्ये जागा नाहीये स्टेजच्या पाठीमागे जागा आहे बघा भरपूर थोडं सहकार्य करा कारण का 2 सामने आहेत आणि सूर्यास्त लगेच इकडे मावळतो त्यामुळे त्या गाड्या भाऊ आपल्याला काढाव्या लागतील पहा काय तिथे डिक्लेअर आहे ना तर बॉल अडवताना थोडा प्रॉब्लेम येईल चला फिल्डिंग लावून घ्या अंपायरनी क्रीजवरती जावे आणि लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्या कारण वेळ खूप कमी आहे आपल्याकडे चला आणि प्रेक्षकांनी सर्वांनी आता बाउंड्री लाईनच्या बाहेर या सर्वांनी प्लीज विनंती करतोय आणि जे कोण मान्यवर असेल आपण मंचावरती या आणि पुन्हा एकदा आम्ही जर आमच्या नजरेआडून किंवा आमच्या दृष्टिक्षेपातून कोण राहिले असाल आमच्यापर्यंत आपली नावं पोचली नसतील तर आपण आम्ही आपली दिलगिरी व्यक्त करतो त्याचबरोबर संदीप भाऊ गुजरात भाऊंचं देखील आम्ही या स्पर्धेमध्ये स्वागत करतोय यस भाऊंना आणि ज्यांची आम्ही नावं घेतलेत आपण सर्वांनी प्लीज मुख्य मंचावरती यावं ही विनंती असेल आणि विशाल भाऊ जाधव भाऊ आपण देखील या मुख्य मंचावरती यावं हॅलो ओएकमचा राजा चषक आणि पुरस्कृत आणि त्याच्यामध्ये विक्रम सेठ इस्टेट चषक 2026 मध्ये आलेल्या सर्व मान्यवरांचं कमिटीतर्फे आम्ही हार्दिक स्वागत करत आहे आणि आता लवकरात लवकर सामना सुरू करावा ही विनंती अंपायरने आपल्या जागेवरती उभे राहून आणि खेळाडूंनी फिल्डिंग लावून घ्यावी हॅलो आणि सामना 2 ओव्हरचा राहिला सर्व प्रेक्षकांना विनंती करण्यात येते विक्रमशिव पाटणकर चषक